2025ची ही पहाट ही अशा प्रकारे होती. सकाळी मॉर्निंग वॉक, नाश्ता वगैरे सगळं आवरून आम्ही निघालो ह्या 9 वर्षातल्या पहिला दिवस आठवणीत साठवून ठेवण्यासाठी. कोकणातली मुलगी आणि कोकणातलीच सून असून सुद्धा हा निसर्ग नेहमीच मला भारावून टाकतो. हे तुम्हाला बघून नाही तर अनुभवूनच समजेल. मनाला शांत करणारा, आनंद देणारा हा निसर्ग. हाय, हॅलो, नमस्ते. कसे आहेत तुम्ही सगळे? तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला खूप यश मिळू दे, सुख मिळू दे, आनंद मिळू दे, तुमच्या यशामध्ये खूप सारी भर पडू दे. हे वर्ष तुम्हाला खूप छान जाऊ दे, ह्याच सगळ्या शुभेच्छा देते. आणि आज वर्षाचा पहिला दिवस आहे, तर आम्हीसुद्धा काहीतरी प्लॅन केला. म्हटलं ह्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण काय करूया, कसं घालूया वर्षाचा पहिला दिवस. म्हणून आम्ही चाललो आहे भराडी देवीला, अंगणेवाडीच्या देवीला. म्हटलं देवीच्या दर्शनाने आपल्या ह्या वर्षाची सुरुवात करूया. गेल्या वर्षी काही चांगल्या गोष्टी घडल्या नाहीत, तर मी तो व्हिडिओ पण टाकला, तुम्ही बघितला असेल. अनपेक्षित अशा खूप साऱ्या गोष्टी घडल्या. म्हटलं ह्या वर्षाची सुरुवात आपण चांगल्या पद्धतीने करूया आणि म्हणजे वर्ष पण खूप चांगला जाईल. म्हणून मग आम्ही चाललो आहे भराडी देवीच्या दर्शनाला. मी तुम्हाला सगळं सांगते व्हिडिओमध्ये की आपण कसे आलो आणि कसे जाणार आहे, रोड कुठून जातो. मग पुढे पण मी तुम्हाला दाखवते. मंदिरामध्ये आतमध्ये व्हिडिओला अलाउड नाही आहे, पण जे काही मला दाखवता येईल ते मी तुम्हाला सगळं दाखवेन. आणि इकडे येण्याचा जो रोड आहे तो बघूनच तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल ना की इकडून आपल्याला जायला पाहिजे. खूप असं निसर्गरम्य असं ठिकाण आहे हे आणि खूप फार छान वाटतं. येताना इतका आनंद मनाला वाटतो. मी काही काही व्हिडिओ बनवल्यात त्या मी तुम्हाला दाखवेनच, पण खूप काही गोष्टी असं आहे की मी ते शूट नाही करू शकले. जर जमलं तर परत जाताना मी शूट वगैरे करेन, पण तुम्ही बघितलं ना तर बघतच राहावं असं वाटतं. आणि फार सुंदर असा रोड आहे आणि तुम्हाला माहीत आहे कोकण म्हणजे तर फार सुंदरच असतं. आम्ही ह्या साईडला पहिल्यांदाच आलो आहे. लग्नाला माझे आता 2 वर्ष होऊन गेले, पण आम्ही अंगणेवाडीला गेलो नव्हतो. पहिल्यांदाच चाललो आहे. आता 2 महिन्यानंतर अंगणेवाडीची जत्रासुद्धा येईल. मग तेव्हा बघूया, जमलं तर काय सांगता येत नाही. पण म्हटलं नवीन वर्षाची सुरुवात आपण अशा प्रकारे करूया. कणकवलीवरून आचरा रोडला जाताना बेळणे पोस्टपासून वळून आम्ही मालवण रोडला गेलो. पुढे गेल्यावर मालवण 14 किलोमीटर असताना अंगणेवाडीला जायला फाटा फुटतो. रस्ता अगदी चांगला आणि पूर्ण निसर्गरम्य आहे. मागून येणारी जानवली नदी आणि गड नदी हा एकत्र येऊन मग इकडे ही गड नदी वाहते आणि इथे आम्ही थांबलो होतो. इतकं सुंदर असं वातावरण सगळं होतं. वरती पक्षी असे उडत होते आणि इकडे आम्हाला खूप वेगवेगळे पक्षी बघायला भेटले. आम्ही इथे खूप उशीर थांबलो आणि मग पुढे निघालो. मग पुढे आल्यानंतर आपल्याला मध्ये लागतं एक विरण म्हणून गाव, जिथे आठवडी बाजार भरतो. बुधवारचा आठवडी बाजार भरतो आणि मग तिथे बाजार चालू होता. त्याच्यानंतर आम्ही पुढे आलो. इकडे कसं 4-5 गावं मिळून एखाद्या गावामध्ये जे बाहेर रस्त्याला असेल तिथे आठवडी बाजार भरवला जातो, जेणेकरून गावाला ते सोयीस्कर पडतं. तर आता आपण मंदिराजवळ आलो आहे, पोचलो आहे. हे मी ओटीचं ताटसुद्धा घेतलं आणि इकडे काम चालू आहे मंदिराचं. जत्रा पण आलेलं त्याच्याबद्दल वगैरे पण असलेलं काम चालू आहे. तर जाऊया आता आणि दर्शन घेऊया. मी तुम्हाला दाखवते. नवसाला पावणारी म्हणून ह्या देवीची फार ओळख आहे. हे देवस्थान म्हणजे अंगणे कुटुंबियांचं आहे. इथे आतमध्ये फोटो वगैरे काढायला अलाउड नाही आहे. बाहेर तुम्ही काढू शकता. हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. भव्य असा परिसर आहे. इकडे जेव्हा जत्रा असते तेव्हा हे सगळं भरलेलं असतं. खूप गर्दी असते. तेव्हा दर्शन नीट होणार नाही, पण जर तुम्ही इतर वेळेला आला तर तुम्ही पूर्ण दर्शन घेऊ शकता. आजूबाजूला फिरू शकता आणि इथे काही नियम व अटी आहेत ते पण मी तुम्हाला दाखवते. दर्शन वगैरे घेतलं सगळं. तिथे आम्ही वेळ वगैरे घालवला. थोडाफार बसलो, आजूबाजूचा परिसर वगैरे बघितला. खूप छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं आणि एकदम भारीवाली फिलिंग येते. मंदिर पण खूप सुंदर आहे आणि आता आपण निघालो आहे परत घरी जाण्यासाठी रस्त्याच्या वाटेला. तर चला मग.
हा रस्ता बघूनच किती छान आणि मनाला शांत असं वाटतं. उंच उंच डोंगर रांगा, नंतर मग मध्ये-मध्ये माडाची, पोकळीची अशी उंच-उंच झाडे, आंब्याच्या बागा, काजूच्या बागा, नदीच्या किनारी असलेली लावलेली लोकांची शेती, छोट्या-मोठ्या नद्या, नाले सगळं बघून मन एकदम शांत होतं, टेन्शन फ्री होतं. तुम्ही सुद्धा नक्की इकडे एकदा येऊन भेट द्या. तुम्हाला हे फार छान वाटेल. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.